चला बस टर्मिनलपासून आपण बस चालू करूयात. आता आपल्याला जायचे आहे भोपाळ टू नागपूर. तर ही बस आपण न ठोकता न काही ॲक्सिडेंट करता ही घेऊन जायची आहे. तरी पण आता चला. अरे पण पाऊस तर खूप येत आहे यार. आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत, विजांचा कडकडाटासह पाऊस चालू आहे. आणि अरे चालू आहे ना बाई. तुला काय झालं? चल ना बाई, घेर चेंज करून बघूयात आपण. चला. अरे काय झालं? हां, बॅग घेऊन बघूया. हां, तर झाली चालू आता. तो हमारी जर्नी अभी चालू हो चुकी है गाइस. तर चला आता बस स्टँडवर, पहिलं स्टँडवर गाडी लावूया. किती नंबर स्टँड दिलेला आहे आपल्याला? प्लॅटफॉर्म किती आहे? हां, तर इथे लावायची आहे. 11 नंबरवर लावायची आहे गाडी. तर पॅसेंजर येऊन थांबलेले आहेत आपले. तर याबरोबर चौकोनामध्ये गाडी लावायची. हां, ह्या पार्क करे इथेच करतात. 360 अँगल कॅमेरा अँगल चांगला आहे, बेस्ट आहे. तर गाडीवर पण नाव शिवच आहे, माझीच कंपनी आहे ती. तर चला. हां, तर पहिल्यांदा डिक्की खोलूया गाडीची. डिक्की खोल रे, खोलजा शिमशिम. नाही, खोलजा डिक्की. तर डिक्की खोललेली आहे आता गाडीची. त्यानंतर आपल्याला दरवाजे खोलायचे आहेत. तर 1 आणि 2 नंबरचा दरवाजा खोललेला आहे. तरी पॅसेंजर लोकांनी तात्काळ बसून घ्यावे. 15 मिनिट गाडी थांबणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर गाडीही सुटणार आहे. चला, 11 नंबरचे पॅसेंजर बसून घ्या मध्ये. 1 2 3 4 5 6 आणि 7 पॅसेंजर आहेत. तुमचे लेकरं वगैरे इकडे तिकडे जर चिप्स वगैरेला घ्यायला गेलेले असतील तर त्यांना पण बोलून घ्या, तर परत अडचण होईल. मामा थांबा, मामा थांबा असं होऊ नये. तर आय एम जस्ट जोकिंग. देर वी गो. बसलेले आहेत सर्वजण. ड्रायव्हर मामा तुम्ही पण आतमध्ये बसू शकता. चला, 31 तिकीटे आहेत, 31 यात्री आहेत आणि नागपूरची तयारी ही झालेली आहे. तरी आपल्याला आता गाडी हलवायची आहे. तर वायपर चालू केलेला आहे. अँगल 360 डिग्री अच्छा आहे. म्हणजे 360 डिग्री चांगला आहे बस स्टँडच्या बाहेर काढेपर्यंत, मला तर वाटतं आहे तसं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर वाटत नसेल 360 डिग्री अँगल चांगला नाही आहे तर कमेंटमध्ये सांगा. तसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो दुसरा अँगल तुम्ही म्हणताल तो अँगल लावेल. तर चला आता. इतकं मागत, अरे भावा दरवाजे लावले नाहीत ना आपण. चला पुढचा घेर. चला बस स्टँडच्या बाहेर जाऊया आधी. हळूहळू घ्यावे लागेल कारण मी आहे नवीन ड्रायव्हर. एकदा ठोकला वगैरे ते. तर हा पण अँगल नको. हा अँगल एअर कंडिशन आहे ना आपल्याकडं, लावूयाच का? धन्यवाद म्हणला, लावले बाबा. पण पेट्रोल जास्त खपवू नको माझं. खूप दूर जायचं आहे आपल्याला. दूर म्हणजे 373 किलोमीटरपर्यंत जायचं आहे. खूप काही. हां, आता समजलं का? ये बोल रहा है अब समजा. जे सीट बेल्ट का लावायचे ते आता कळलं असं बोलतोय तो पॅसेंजर एक. म्हणजे थोडा धक्का बसला वाटतं त्याला. तर काय नाही, एक हा तर सुरुवात आहे भाऊ. तुला तर मी पार म्हणजे सुरक्षित घेऊन जाईल नागपूरपर्यंत असं म्हणायचं होतं मला. तर चला, गाडी ही फुल स्पीडमध्ये सुटलेली आहे. पण रोडवर पाणी जमा झालेलं आहे आणि विजांचा पण खूप कडकडाट आहे आणि पाऊस हा जोरात चालू झालेला आहे. अरे भाऊ हळू घे, मी नवीन ड्रायव्हर आहे. तर चला, पुढे कंटेनर आहे. ब्रेक दाबलं पाहिजे. ठुक रे. कोणाची तरी कॉफी पडली म्हणे मागं. एक विचारतोय, तुमच्या बसमध्ये एअर कंडिशन आहे का? एअर कंडिशन काय? इथं गाडी ठोकली माझी. अरे चला आता, चला हळूहळू घेऊन जाऊया आपण. नागपूरपर्यंत घेऊन जायचे आहेत म्हणल्यावर यांना हळूहळूच घेऊन गेलं पाहिजे. एखादं मेलं तर पुन्हा जेलमध्ये जावं लागेल बाबा. तर चला, सगळे कारवाल्या बाजूला सरक ना. हां, एक म्हणतोय जवानीमध्ये मला मरायचं नाही. अरे यार, मरू नको ना बाबा, तुला कोण मारतंय? चला, हळूहळू जावे लागेल. हळूहळू जावे ते कसे जावे? पुढून मला वाटतंय सर्कल राईट घेऊन सर्कल मारून वरून त्या ब्रिजवरून जायचं आहे असं वाटतंय. खूप थंडी वाजते म्हणून एअर कंडिशन चालू करेंगे. नहीं करूँगा जा, मेरा पेट्रोल खर्च हो रहा है इधर. अरे भाई, ये सर्विस खूपच सर्विस रोड छोटा आहे हा. यामध्ये कसं जायचं? खूप हळू जावे लागेल इथून. अरे विजा भाऊ खूपच चमकतात यार. तो कॉलेज दिसते कोणतं तरी. कॉलेज म्हणजे इथं टुक्कार पोरं राहणार.
चला सर्व्हिस रोड संपलाही थोडा राहिला होता. सीट बेल्ट लिहा रे बाबा, नाही तर मरतात. अरे गाडी कुठं मागं जाती. चल चल चल, पुढचं जावं लागलं एक्सलेटर आणि हळूहळू गाडी चालू करावी लागेल. काय झालं गाडीला, का चालू होत नाही. हां चला चला. अरे कोण आहे यार, याला एअर कंडिशन खूपच लागते. माझ्या गाडीत पेट्रोल नाही बाबा जास्त, त्याला पण पैसे लागतात. उगाच चुपचाप बस. चला चला, आपण आता ब्रिजवर आलेले आहात. आता हायवेला लागायचे आपल्याला, म्हणजे सर्व्हिस रोडला नको यार. सर्व्हिस रोडला गेलं की ठोकता येईल, त्याच्यामुळे सर्व्हिस रोडला नको, डायरेक्ट आपण हायवेनं जाऊया आता. तर आता राहिले 363 किलोमीटर. नागपूर अजून आपल्यापासून लांब आहे. पुढे विमान बघा मित्रांनो, पुढे विमान लँडिंग होत आहे. बहुतेक आपण एअरपोर्टपाशी आलेलो आहोत. हां एअरपोर्टपाशीच आलेलो आहोत. कुठं विमान थोडंच रोडवर उतरू शकते. ड्रायव्हर एक जण म्हणतोय, पॅसेंजर ड्रायव्हर स्वतःला काय पायलट समजतो का आता गाडी उडवणार आहे. नाही भाऊ, असं काही नाही. तर टोल नाका आलेला आहे, माझे पैसे कटणार आहे. तर किती रुपये कटतील टोल नाक्यावर आता बघूया. अरे टोल नाक्याचा रोड खूपच छोटा आहे यार. 20 युरोज म्हणजे 20 रुपये कटले भावा माझे टोल नाक्यावर. जायला जाऊ द्या बाबा. आता चहा प्यायचा होता 20 रुपयाचा, पण आता काय करा, 20 रुपये टोल नाक्याला दिलेले आहेत आपण. तरी वल्वो व्हॅन सर्व्हिस रोडनं गेली बघा. तर कोणता तरी कॅफे होता. अरे पेट्रोल पंप गेला मागे. पेट्रोल आहे ना आपल्याकडं, काय कळणार हवं गेममधलं कसं आहे तो. ए बाबा सरक बाजूला, ठोकशील पुन्हा मरशील तू. माझ्यावर घेणार देणार नाव यायचं. तरी तू गाडी खूपच फास्ट झालेली आहे, थोडी स्लो करावं लागेल. माझे कंट्रोल सुटलं रे या गाडीवरचं. मोठी गाडी आहे, छोटी कार घ्यायला पाहिजे होती. पण आपला पॅसेंजर नेऊन सोडायचे पैसे पाहिजे तर काहीतरी करावं लागेल. समोरून वॉल्वो व्हॅन आली इथं बघा. समोरचा रोड मग एकदम नागमोडी आहे. तर डब्ल्यू टाईप दिख रहा है. 284 किलोमीटर अजून बाकी आहे. पाऊस मात्र थांबत नाही यार, खूपच चालू आहे जोरात. सर्वे बाजा ब्रेजावाल्या, पापड़ हो जाएगा तो चलो भी. अरे ये बहुत मोठा टर्न आहे यार. 291 ते आता 284 किलोमीटर नाही, 250 आहे रे. 251 होतं वाटतं मला, 291 वाटलं सॉरी. देर वी गो. समोर एक वॉल्वो आहे आणि मोठा टर्न आहे, तर ब्रेक दाबायला पाहिजे. कुणाला तर बेहोशीमध्ये कोणतरी जात आहे म्हणजे जा, पण मी एअर कंडिशन नाही चालू करणार, पेट्रोल खूप लागतं त्याला. तर समोर एक वॉल्वो जात आहे, त्याच्या मागे एक ब्रेझा दिसते आणि ब्रेझा चमकत आहे. तर गाडी फास्ट. हा कॅमेरा लुक चांगला आहे, कारण रोड एकदम क्लिअर दिसतंय आणि म्हणजे झूममध्ये पण दिसतंय ना. चलो. अरे वाय, मोठा टर्न आहे भाऊ. ब्रेक 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 लागला पाहिजे यार. रात्रीची वेळ आहे. तर चला आता अजून आपल्याला 233 किलोमीटर जायचे आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जेव्हा मी नाही मारना चाहता म्हणते एक जण, मत मारना भाई मुझे क्या. लेकिन आता गाडी खूपच फास्ट झालेली आहे, तिला कंट्रोल करावे लागेल, नाही तर एखादं मरल. अरे कॅमेरा अँगल बदलला यार, तुटली. अरे कॅमेरा अँगल बदलला यार. 360 डिग्री अच्छा आहे, लेकिन नको 360 नको. हा अँगल सगळ्यात चांगला आहे, सर्वात बेस्ट अँगल. गाडीची स्पीड जास्त झाली तर ठोकते यार कुठंतरी, एखादा मरोल जाईल. गाडी नागपूरला जायच्या ऐवजी येरवाडा जेलमध्ये घेऊन जावं लागेल. तर आता 3 कंटेनर आहेत, याला ओव्हरटेक करावं लागेल, बट रस्ता पुरणार का बघूया, पुरेल वाटतंय. 3 कंटेनर आहेत एका मागे एक. आणि अरे यार रोडच्या एका साईडनं चालायचं नाही आहे. अरे कोणीतरी कंपनीला शिवाय देते, आप बहुत आकर्षक कंपनी आहे म्हणते. थांब तुझ्या, तर मराठी बोलायचं भावा फक्त. अरे यार ठोकला होता. सीट बेल्ट लावा, नाही तर खपसाल. मॅपमध्ये बघा मित्रांनो रोड कसा आहे, एकदम
8 का आकडा आहे इंग्रजीने, सॉरी. तर हा अँगल बेस्ट आहे. ह्या अँगलमध्ये मी जाऊ शकतो. कंटेनरच्या बाजूने एक तर क्रॉस केलेला आहे, दुसरा पण क्रॉस केलेला आहे, तिसरा तर गायब झाला. जाऊ दे तिकडे, आपला काय. तर बेस्ट कॅमेरा अँगल हाच आहे. अरे यार, एक जण मगापासून ओरडते, हे लावा ते लावा ते लावा ते, टुक टुक टुक. एअर कंडिशन पाहिजे म्हणे ह्याला. आणि तो म्हणतो या बसनं मी परत कधीच येणार नाही, इतकी ठोकली बस. नको येऊ बाबा, मला फक्त तुम्हाला नागपूरपर्यंत पोहोचू द्या, मग झाला काम झालं. तर चला, अजून एक वाल्वो व्हॅन आहे पुढं. अरे बा, रेंज रोवर आहे क्या? वाल्वो बघा, वाल्वो. चला, एक आता रस्ता सरळ दिसायला. फक्त मित्रांनो 119 किलोमीटर रस्ता राहिलेला आहे आणि आपली बस ही जोरात सुटलेली आहे. आपली आहे रातराणी. तर लालपरी नाही, आपली पण थोडी सेमी वाल्वच आहे. कोणाला तरी बेहोशी येते म्हणून एअर कंडिशन चालू करा. नाही बाबा, ही आहे माझी कंपनी, एअर कंडिशनर ही चालू करू शकतो. बट आपल्याला पेट्रोल छोटीशी दुर्घटना हो चुकी आहे, हमारी गाडी फुट चुकी आहे. एअर कंडिशन चालू करू का मित्रांनो? नुकसान 25% झालेलं आहे गाडीचं, तरी पण गाडी अरे पोलीसची गाडी आहे, हळू चालवा लागली. पोलीसची गाडी बघून गेली आता आपल्याला. कॅमेरा अँगल नाही चेंज करायचं होतं रे, नको कॅमेरा अँगल हे. तरी बघू आता काय झालं ते गाडीला. मल्टीमीडिया कुछ तो काहीतरी म्हणजे खराबी आलेलं आहे. आपल्याला पाहिजे आता गॅरेज एअर कंडिशन. अरे हाय रे बाबा, थांब इथं, मी आधीच माझ्या परेशानीमध्ये आणि तो एअर कंडिशन लावा करतोय. तो काय पागल आहे का रे? खानपान की सुविधा नाही. नाही, खानपान नाही, इतक्या छोट्या रोडमध्ये खानपान तुला कुठून देऊ? चला बघूया आता काय होतं ते. आता गाडी चालू झालेली आहे आणि हा अँगल तर नकोच आहे, कारण नुसतं ड्रायव्हरचं तोंड, माझं तोंड बघून काय भेटणार आहे? रोड दिसला पाहिजे ना. तर हा पण अँगल नको, 360 पण नको आहे सध्या. तर चला, आता गाडी फास्टच करावी लागेल आपल्याला. 108 किलोमीटर राहिले फक्त. आपल्या गाडीचा थोडा लाईट थोडी कमी आहे का? रोड दिसत नाही. कारच्या समोर चांगला उजेड पडतो त्यांच्या गाडी म्हणजे लाईटचा. अरे माझी व्हॅन मात्र पूर्ण रोड घेऊन चालते. एका लाईनमध्ये नाही चालत. तर चला, नाही 360 नको. नकोच 360 नकोच. काय दिसत नाही रोड वगैरे, ठोकत आहे 360 चल बघूया आता. 92 किलोमीटरपर्यंत आहे, तर 360 थोडा हे थोडा ते थोडा जाऊया. एअर कंडिशन आहे एकदाचं. मरबावा तुला एकदाचं चालू करून देतो. एअर कंडिशन तो काय, हा अँगल चांगला आहे. चला आता ह्या अँगलनं फास्टमध्ये जाऊया, कारण किती जण लागले काय माहिती नाही आपल्याला. एक जण गाडी चालू झाली तशी ओरडतो, एअर कंडिशन चालू करा. त्या मॅपमध्ये माझे पण नाही त्याचे. तर चला, सर्कल मारून ब्रिजवरून जायचं आहे वापस येऊन. अरे भाई, सर्व्हिस रोड परत आला आहे. अरे हळू पाहिजे गाडी सर्व्हिस रोडला. धडकन हळू 40च्या स्पीडनं तर बरी आहे. सर्व्हिस रोड खूपच छोटा आहे यार, माझी गाडी पण बसत नाही यामध्ये. काय करायचं आता, काय करायचं? बाबा घे एकदाची तुझी एअर कंडिशन चालू केली. काय हवा? तर मित्रांनो 60 किलोमीटर राहिलेले आहे. तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. काय तर सबस्क्राईबच्या बटनावर तुमचा मावशीला, काकीला, कोणाला फेकून मारायचं, तर मारा, पण सबस्क्राईबचं बटन दबलं पाहिजे, मला माहिती नाही. तर एक टँकरने कंटेनर आहे ते पाहू.
कंटेनरला मागं टाकून आपण ह्या अँगलनं जाऊ शकतो. अरे भाई थोडा अजीब आहे. सीट बेल्ट लिहा रे बाबा, एखादं मरसाल. तर चला 38 किलोमीटरला आलेला आहे आपला स्पॉट. आता गाडी एकदम वेगवान स्पीडमध्ये आपण घेऊन जात आहोत. तर एखादं मेलं नाही, असं मेलं कसं, आपल्याला जाऊन बसावं लागलं आतमध्ये. तर अँगल चेंज झालेला आहे भावानं. तर मी परत अँगलवर येतो त्याच. तर 360 डिग्रीमध्ये थोडा पाहूया. आणि ये देखो, अरे बस लेकरांची व्हॅन इतक्या रात्री कुठं जाते भावा? ट्युशनला घेऊन जात असेल त्याने. तर चला स्टॉप आलेला आहे. आता टर्न मारणार आपण. हे इथं घेऊन जायचं. चला नागपूर आलं. तर आता जाऊया आपण ऑरेंज खायला. संत्री खाऊया. नागपूर म्हणल्यावर तर संत्री आलीच. धन्यवाद तुम्हाला आणून सोडल्याबद्दल. कुणाच तरी कॉफीच हाणली म्हणते ते. कॉफी नाही रे बाबा, चहा म्हण. इथं चहा फेमस आहे नागपूर. तर चहा पडला तर देतो बाबा. 20 रुपये टोल नाक्याला दिले, 10 तुला देतो. तर कुठं आहे आपली पार्किंग? किती नंबरला आहे? इथे पार्किंग आहे. तर चला. अरे यार, गाडी तर उभीच आणली मी. गाडी आडवी करूया. आता कशाची एअर कंडिशन चालू करा म्हणतो या? उतरत जा घरी जाऊन खा मार बायकोच. तर गाडी पार्किंगला लावावी लागेल बरोबर. अरे यार, समोरचे ठोकले तर मार. तो कंपनीवाला, कोणती कंपनी आहे तो? शेम कंपनी दिसती, पण ही आपली वेगळी त्याची वेगळी आहे ना. तर राईट थोडा घेऊन सुन्या. रे बाबा ही द्या. तर 360 व्ह्यू द्यावा बघा. आता ह्याला उतरावे लागेल. तर आपण आलेलो आहोत मित्रांनो. पहिल्यांदा सामानाची डिक्की उघडलेली आहे आणि दरवाजा पण उघडलेला आहे. ड्रायव्हर मामा खाली आलेले आहेत आणि आता पॅसेंजरसुद्धा. तर चला, आपल्याला 992 रुपये मिळालेले आहेत. तर बाय.